हॅलो माय डिअर मेमरी एथलीट्स. मागचा स्पोकन नंबरचा डिटेल एक्सप्लेनेशन देणारा व्हिडिओ पाहिलात का? नसेल तर तो व्हिडिओ आधी पाहून स्पोकन नंबरचं मेमरायझेशन आणि रिकॉल कसं असणार आहे, स्पोकन नंबरचा मार्किंग क्रायटेरिया काय आहे हे समजून घ्या. लिंक मी तुमच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला तर मग करूया सुरुवात. आधीच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे स्पोकन नंबर्स हे एका सेकंदाला एक या स्पीडने स्पीकरवरून सर्व ॲथलीट्सना एकाच वेळी ऐकवले जातात. ते लक्षात कसे ठेवायचे हे शिकवण्याआधी तुम्हाला कल्पना यावी म्हणून चॅम्पियनशिप हॉलमध्ये प्ले होणाऱ्या रेकॉर्डिंगची एक झलक तुम्हाला दाखवते. शांतपणे ऐकून घ्या. नंबर्स किती स्पीडने प्ले होतायत त्याचा अंदाज घ्या आणि सहज जमल्यास लक्षात ठेवण्याचा पण प्रयत्न करा. सो लेट्स बिगिन. 1, 6, 0, 2, 8, 1, 3, 7, 5, 0, 9, 6, 2, 0, 0, 5, 8, 9, 2, 2. काय मग? किती नंबर्स लक्षात ठेवलीत? 5, 8 की 10? कोणतीही स्ट्रॅटेजी किंवा टेक्निक न वापरता यापेक्षा जास्त नंबर्स फक्त ऐकून लक्षात ठेवणं एखाद्या एक्स्ट्रा ऑर्डिनरी मेमरी असणाऱ्या व्यक्तीला शक्य आहे. पण मग एक्स्ट्रा ऑर्डिनरी मेमरी नसेल तर काय करायचं? टेक्निक्स वापरायच्या. त्याच टेक्निक्स ज्या स्पीड नंबर्स, रँडम नंबर्स आणि बायनरी नंबर्स लक्षात ठेवताना वापरल्या होत्या. म्युझिकल विंडोज वापरून नंबर्सचं ऑब्जेक्ट्समध्ये कन्व्हर्जन आणि मग जर्नी लोकेशन्स बरोबर असोसिएशन. फक्त फरक एवढाच आहे की ही प्रोसेस आपल्याला अतिशय क्विक आणि ॲक्युरेट करायची आहे. कारण इथे कोणत्याही प्रकारच्या रिव्हिजनची किंवा नंबर्स पुन्हा ऐकण्याची संधी आपल्याला मिळणार नाहीये. ही प्रोसेस क्विक आणि ॲक्युरेट करण्यासाठी तुम्हाला तुमची ऑडिओ व्हिज्युअल मेमरी ॲक्टिव्हली यूज करायची आहे. म्हणजे ऑडिओ व्हिज्युअल मेमरी ॲक्टिव्हली यूज करायची आहे असं मी म्हणाले, कारण इथे व्हिज्युअलाइज केलेल्या प्रत्येक ऑब्जेक्टला आपल्याला ॲक्शन द्यायची आहे. हां, आता या सगळ्या प्रोसेसमध्ये मी एक गोष्ट गृहीत धरतेय, की म्युझिकल विंडोजचा नंबर कन्व्हर्जन्स म्हणजेच 110 ऑब्जेक्ट्स आणि जर्नीज तुमच्या रेडी आहेत. आहेत ना? जर नसतील तर 5-6 नंबरच्या पुढे नंबर्स फक्त ऐकून लक्षात ठेवणं केवळ अशक्य आहे. त्यामुळे सर्वात प्रथम हाऊ टू मेमराइज नंबर्स चे पार्ट 1 आणि पार्ट 2 आणि जर्नी मेथड आणि हाऊ मेनी जर्नीज टू बी मेड हे 4 व्हिडिओज नीट पाहून समजून घेऊन 110 ऑब्जेक्ट्स आणि स्पोकन नंबरसाठी आउटडोअर जर्नी रेडी करा. या चारही व्हिडिओजची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जेव्हा तुमच्या या किमान गोष्टी रेडी होतील, तेव्हाच तुम्ही स्पोकन नंबर्स लक्षात ठेवायच्या प्रोसेससाठी सज्ज व्हाल. तयार केलेले म्युझिकल विंडोजचे ऑब्जेक्ट कन्व्हर्जन्स तुमच्या डोक्यात अशा प्रकारे फिक्स व्हायला हवेत, की नंबर्स ऐकल्या ऐकल्या ते तुमच्या डोळ्यासमोर फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये तरळले पाहिजेत. आणि त्यासाठी तुम्हाला एक स्टेप पुढे जाऊन या सर्व ऑब्जेक्ट्सना काही ना काही युनिक ॲक्शन द्यायची आहे. कारण डायनॅमिक गोष्टी मेंदू पटकन लक्षात ठेवतो. माझ्या लिंकिंग मेथडच्या व्हिडिओमध्ये दिलेलं पाळण्यात शांत बसलेल्या आणि सतत हालचाल करणाऱ्या मस्तीखोर बाळाचं दिलेलं एक्झाम्पल तुम्हाला आठवतच असेल. तर त्यामुळे ऐकलेल्या नंबरचं मेमरायझेशन स्पीडने होण्यासाठी प्रत्येक नंबरसाठी अलॉट केलेल्या ऑब्जेक्ट्सना तुम्हाला आधीच ॲक्शन्स नेमून द्यायचे आहेत. ॲक्शन नेमून द्यायच्या म्हणजे नक्की काय करायचं? सांगते. नीट समजून घ्या. समजा नंबर 63 म्हणजे म्युझिकल विंडोजमध्ये डॉग आहे. तर डॉगसाठी एकतर उडी मारण्याची किंवा भुंकण्याची ॲक्शन
नंबर 57 म्हणजे पेन असेल तर लिहिण्याची ऍक्शन आणि नंबर 93 म्हणजे म्युझिकल विंडोज मध्ये टॅग असेल तर टॅग बांधण्याची म्हणजेच गाठ बांधायची ऍक्शन व्हिज्युअलाइज करायची. अशा 10 पासून 19 नंबर पर्यंत 90 ठळक व्हिज्युअलाइज करण्यासारख्या ऍक्शन्स तुम्ही रेडी करू शकलात तर स्पोकन नंबर्स लक्षात ठेवण्याची अर्धी लढाई तुम्ही जिंकलात असं म्हणायला काहीच हरकत नाही. तसंच स्पोकन नंबर डिसिप्लिनसाठी शक्यतो आउटडोअर जर्नी सिलेक्ट करा. कारण स्पोकन नंबर डिसिप्लिन मध्ये एका सेकंदाला एक नंबर आपल्याला ऐकून तो पटकन लोकेशन बरोबर जोडून लक्षात ठेवून तसंच पुढे जायचं असतं. तसंच इथे नंबर पुन्हा ऐकून उजळणी करायला सुद्धा चान्स नसतो. अशा वेळी जर्नी लोकेशन्स खूप जवळ-जवळ व छोटे-छोटे असले तर गोंधळ होण्याची शक्यता असते. आउटडोअर जर्नीच्या 2 लोकेशन्स मधलं अंतर जास्त असतं. तसंच प्रत्येक लोकेशन मोठे-मोठे असतात. उदाहरणार्थ बिल्डिंग, शॉप, ट्री म्हणून स्पोकन नंबर्ससाठी आउटडोअर जर्नी कम्फर्टेबल असते. तर हे सिलेक्ट केलेले आउटडोअर जर्नीजचे लोकेशन सुद्धा क्रमाने आणि तितक्याच वेगाने तुमच्या डोळ्यासमोरून सरकले पाहिजे. इथे तुमच्या ऑडिओ व्हिज्युअल मेमरीला भरपूर काम मिळणार आहे आणि ती अति उच्च पातळीवर तीक्ष्ण होणार आहे. आणि एक लक्षात घ्या की इथे आपण एक एक नंबर विचारात न घेता दोन दोन नंबर्स विचारात घेणार आहोत. म्हणजे पहिल्या सेकंदामध्ये कानावर पडलेला पहिला नंबर नुसता ऐकून घ्यायचा आहे आणि मग दुसऱ्या सेकंदाला दुसरा नंबर कानावर पडता क्षणी या 2 आकडी नंबरसाठी अलॉट केलेली ऍक्शन पहिल्या जर्नी लोकेशनवर व्हिज्युअलाइज करून पटकन पुढचा नंबर ऐकण्यासाठी सज्ज व्हायचं. याकरता प्रत्येक 2 आकडी नंबरसाठी अलॉट केलेली ऍक्शन आणि आउटडोअर जर्नी लोकेशन्स फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये आठवतील अशा प्रकारे तुमच्या मेंदूत फिक्स झालेले असले पाहिजे. आणि त्यासाठी तुम्हाला ऑब्जेक्ट्स, त्यांना नेमून दिलेली ऍक्शन आणि जर्नी लोकेशन्सची रोज रिव्हिजन करायची आहे. रोजची रिव्हिजन तुमचा मॅक्सिमम स्पीड गाठायला तुम्हाला मदत करेल. आणि जर तुम्ही या तिन्ही आयुधांनी सुसज्ज असाल तर शेकडो स्पोकन नंबर्स लक्षात ठेवण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकणार नाही. यू आर गोइंग टू बी अनस्टॉपेबल. यू आर गोइंग टू रॉक द डिसिप्लिन. तर आता आउटडोअर जर्नी वापरून व्हिडिओच्या सुरुवातीला ऐकलेले 20 स्पोकन नंबर्स मी कसे लक्षात ठेवते ते तुम्हाला दाखवते. आणि ते पाहून तुम्हाला तुमची स्वतःची मेथड डेव्हलप करायची आहे. तर त्यासाठी माझ्या घराबाहेरची जर्नी मी इथे वापरणार आहे. माझ्या घरातून बाहेर पडल्यावर पहिलं लोकेशन आहे वुडन फ्लोरिंग. हे साधारण रेडिश कलरचं फ्लोरिंग तुम्हाला दिसतं आहे. हे माझं पहिलं लोकेशन आहे. आणि पहिले 2 नंबर्स आपले आहेत 1 and 6. तर 16 नंबरसाठी म्युझिकल विंडोजमध्ये ऑब्जेक्ट मी ठेवलेला आहे सीडी. तर सीडी या ऑब्जेक्टसाठी मी ऍक्शन घेतलेली आहे सुदर्शन चक्र फिरवण्याची. ओके, तर ही सुदर्शन चक्र फिरवण्याची ऍक्शन मी या फ्लोअरवर व्हिज्युअलाइज करणार आणि पटकन पुढे जाणार. तर माझा दुसरा लोकेशन आहे व्हाईट पिलर. हा साइडला जो व्हाईट पिलर दिसतो आहे, हे माझं दुसरं लोकेशन आहे. आणि पुढचे 2 नंबर्स आहेत 0 and 2. तर 0-2 साठी म्युझिकल विंडोजमध्ये माझा ऑब्जेक्ट आहे लोरी बर्ड. सो लोरी नावाचा जो बर्ड आहे तो मी इथे घेतलेला आहे आणि या ऑब्जेक्टसाठी माझी ऍक्शन आहे दोन्ही हाताने उडण्याची. सो दोन्ही हाताने उडण्याची ऍक्शन मी या पिलरला देणार आहे. पिलरवर व्हिज्युअलाइज करणार आहे. पिलरच्या बाजूला 2 हात उडत असलेले मी बघणार आहे आणि पटकन पुढे जाणार आहे माझ्या पुढच्या लोकेशनकडे. जसं मी चालत पुढे जाते, माझ्या उजव्या बाजूला आहे जनरल स्टोअर आणि माझे पुढचे 2 नंबर आहेत 8-1.
8-1 म्हणजे म्युझिकल विंडोज मधला माझा ऑब्जेक्ट आहे बस आणि बससाठी मी ऍक्शन घेतलेली आहे बस चालवण्याची. दोन्ही हाताने स्टेअरिंग पकडून बस चालवण्याची ऍक्शन मी इथे घेतलेली आहे. हीच ऍक्शन मी इथे या जर्नी लोकेशनवर व्हिज्युअलाइज करणार आणि पटकन पुढे जाणार. म्हणजे मे बी मी असं बघेन की हा शॉपकीपर आहे, तोच अशी ऍक्शन करतोय, त्याला मी बघेन असं ऍक्शन करताना आणि मी पटकन पुढे जाणार. त्यानंतर माझं नेक्स्ट जर्नी लोकेशन आहे बार्बर शॉप आणि पुढचे दोन आपले नंबर्स आहेत 3737. 37 साठी माझा ऑब्जेक्ट आहे गन आणि इथे मी गन चालवण्याचीच ऍक्शन बघणार आहे. सो बार्बर शॉप मध्ये मी कोणाला तरी कोणाच्या तरी डोक्यावरती गन रोखून धरलेली आहे वगैरे असं काहीतरी व्हिज्युअलाइज करून झटकन पुढे निघून जाणार आहे. इथे आपल्याला खूप विचार करायला वेळ नाहीये. पटपट, पटपट ॲक्शन त्या लोकेशनवरती बघायच्या आणि पुढे जायचं. ॲट द बिगिनिंग तुम्हाला वाटेल की हे नाही जमत आहे, पण हे रोज करून जमणार आहे. ओके? तर माझ्या घराबाहेरचं नेक्स्ट लोकेशन आहे उंच बिल्डिंग आणि पुढचे दोन नंबर्स आहेत 50. 50 म्हणजेच माझ्यासाठी ऑब्जेक्ट आहे पोलो. तर पोलोच्या गोळ्या तुम्हाला माहिती असतील, बरोबर? येस, त्या गोळ्यांच्या मध्ये असा होल असतो आणि मी ते दाखवण्यासाठी मी असं सुंदर जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये असा जो गोळा तयार होतो आपल्या दोन्ही हातांचा इंडेक्स फिंगर आणि थंब, तर या दोन फिंगर्सने तयार झालेला हा होल आहे आणि तेच ऍक्शन मी बघणार आहे सुंदरची पोलो या ऑब्जेक्टसाठी. सो पोलो या ऑब्जेक्टला मी सुंदर ही ऍक्शन दिलेली आहे. नेक्स्ट जर्नी लोकेशन आहे गणपती मंदिर आणि पुढचे दोन नंबर्स आहेत 9696 आणि ऑब्जेक्ट आहे टाईड. टाईड डिटर्जंट असतं कपडे धुवायचं. ओके, सो ते इथे मी घेतलेलं आहे आणि मी ऍक्शन सुद्धा तीच घेणार आहे. कपडे धुवायची ऍक्शन घेणार आहे. असे दोन्ही हाताने कपडे धुतल्याची ऍक्शन मी इथे बघणार आहे की मी गणपती मंदिरावरती बघणार आहे आणि चटकन पुढे निघून जाणार आहे. ओके, सो नेक्स्ट लोकेशन आहे गार्डन आणि पुढचे दोन नंबर्स आहेत 2020. 20 म्हणजेच माझ्यासाठी आहे रेल आणि मी ऍक्शन सुद्धा रेलचीच घेतलेली आहे. तुम्हाला आठवत असेल लहानपणी तुम्ही गाणं ऐकलं असेल, झुक 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 अगेन गाडी. सो तेव्हा जी आपण ऍक्शन करायची तीच ऍक्शन मी इथे घेतलेली आहे. तर इथे तशी ऍक्शन दाखवणारा व्हिडिओ मला कुठे मिळाला नाहीये म्हणून मी इथे फक्त अगेन गाडी तुम्हाला दाखवलेली आहे. परंतु तुम्हाला मी इथे ती ऍक्शन व्हिज्युअलाइज करते. एक हात तोंडासमोर धरून दुसऱ्या हात आपण गोल फिरवतो तशी ऍक्शन मी ह्या रेल या ऑब्जेक्टसाठी घेतलेली आहे. सो माझं नेक्स्ट लोकेशन आहे हनुमान स्टॅच्यू आणि पुढचे दोन नंबर्स आहेत 05 आणि 05 साठी म्युझिकल विंडोज मध्ये ऑब्जेक्ट आहे लीफ. तर लीफ दोन्ही हाताने तोडण्याची ऍक्शन मी इथे घेतलेली आहे. दोन्ही हाताने लीफ आपण तोडतो आहे त्याची ऍक्शन व्हिज्युअलाइज करायची आणि पटकन पुढे जायचं आहे. तर इथे तुम्ही मे बी तोडलेलं पानाचं मी इकडे हनुमानावरती अभिषेक करते आहे वगैरे असं काहीतरी पटकन मी बघणार आणि पुढे जाणार. सो थोडंसं पुढे गेल्यानंतर लागतं साडी शॉप आणि नंबर्स आहेत आपले 8-9 म्हणजेच बॅट. सो बॅटने सिक्सर मारण्याची ऍक्शन मी इथे व्हिज्युअलाइज करणार आहे साडी शॉपवरती. साडी शॉपच्या बाजूला आहे चष्म्याचं दुकान आणि शेवटचे दोन नंबर्स आहेत 2222 आणि ऑब्जेक्ट आहे रोरी बँगल्स. रोरी हा बँगल्सचा एक प्रकार आहे जो राजस्थानामध्ये शक्यतो मिळतो. तर या रोरी या ऑब्जेक्टला मी बँगल घालण्याचीच ऍक्शन दिलेली आहे. तर हे झाले माझे 10 लोकेशन्स आणि 20 नंबर्स असोसिएशन विथ ऍक्शन. आता मी तुमच्या ऑडिओ व्हिज्युअल मेमरीची टेस्ट घेणार आहे. एवढा वेळ तुम्ही मला किती मन लावून ऐकलत आणि स्क्रीनवर दाखवलेले लोकेशन्स किती लक्षपूर्वक पाहिले ते चेक करूया. 1 मिनिटाचा टायमर मी सेट करणार आहे. स्क्रीनवर दिसणाऱ्या लोकेशन्सना आपण आता दिलेल्या ऍक्शन्स तुम्हाला आठवतायत का? तेवढंच फक्त तुम्हाला चेक करायचं आहे. सो लेट्स स्टार्ट.
टाइम अप. आठवल्या का सर्व ऍक्शन्स? एखाद दुसरी ऍक्शन नसेल आठवली तरी हरकत नाही, कारण हे सर्व लोकेशन्स, ऑब्जेक्ट्स आणि ऍक्शन्स माझ्या होत्या. माझ्या बुद्धीला सुटेबल होतील अशा होत्या. तुम्ही तुमच्या मेंदूला सुटेबल होतील अशा ऍक्शन्स तुमच्या ऑब्जेक्ट्सना द्या आणि मगच प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला स्पोकन नंबर्सचा एखादा सॉफ्टवेअर किंवा मेमरी लॅडर सारखं एखादं ॲप डाउनलोड करावं लागेल. सॉफ्टवेअर किंवा ॲपमध्ये तुम्हाला प्ले होणाऱ्या नंबर्सचा टाइम इंटरव्हल तुम्हाला हव्या त्या स्पीडला सेट करता येतो. कारण स्पोकन नंबर्स मध्ये होतं काय, की तुम्हाला 2 डिजिटचा रेडी केलेला एक ऑब्जेक्ट आठवायचा असतो. त्यासाठी तुमच्याकडे वेळ आहे 2 सेकंद. पण ॲक्चुअली तुम्हाला 2 सेकंद नाही मिळत आहे. कारण हे 2 डिजिट आपण ऐकून त्याचा रेडी केलेला ऑब्जेक्ट आठवून त्याला जर्नी बरोबर असोसिएट करू तोपर्यंत पुढचा एक नंबर आपल्या कानावर पडलेला असतो. त्यामुळे इथे फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये जर्नी आठवली पाहिजे. तसंच तुमचं जे कन्व्हर्जन आहे ते पण फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये झालं पाहिजे. आणि त्यासाठी तुमच्या ॲक्शन्स रेडी असल्या पाहिजे. म्हणजे तुमचा वेळ वाचेल. सुरुवातीला हे सर्व अशक्य वाटतं. पूर्णपणे अशक्य वाटतं. असं वाटतं की हे शक्यच नाही. हे होणारच नाही. पण लक्षात घ्या, इट इज ऑल अबाउट प्रॅक्टिस. प्रॅक्टिस केल्यावर थोडे दिवसाने तुम्हाला हे सोपं वाटायला लागेल. हळूहळू जमतंय असं लक्षात येईल. पण त्यासाठी तुम्हाला थोडा वेळ द्यावा लागेल. पेशन्सने काम करावं लागेल. मागच्या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला बोलले, की स्पोकन नंबर्स तुमचे पेशन्स डेव्हलप करतात. बरोबर? तर हा मुद्दा लक्षात घ्या आणि हे जमणारच नाही, होणारच नाही असं म्हणून सोडून देऊ नका. इथे तुम्ही एक काम करू शकता. जे सॉफ्टवेअर किंवा ॲप तुम्ही प्रॅक्टिससाठी वापरणार आहात, त्यावर स्पीड सेट करताना काय करा, की चॅम्पियनशिपमध्ये एका सेकंदाला एक नंबर प्ले होतो ना, तर इथे 2 सेकंदाला एक नंबर प्ले होईल असं सेटिंग करा. त्यामुळे तुम्हाला थोडा जास्त वेळ मिळेल. तुमच्या ब्रेनला नंबर्स ऐकून त्यासाठी अलॉट केलेल्या ऍक्शन्स, लोकेशन्स बरोबर कनेक्ट करायला थोडं सोपं जाईल. आणि मग थोडे दिवसांनी स्पीड 1.5 सेकंदावर आणा. मग त्याला ऍक्च्युअली 1 सेकंद वरती आणा. आणि मग शेवटी त्याला पाऊण सेकंदावरती आणा. मग जर तुमच्या ब्रेनला तुम्ही पाऊण सेकंदामध्ये सगळं करायला ट्रेन केलं, तर चॅम्पियनशिपमध्ये तुम्हाला पाव सेकंद एक्स्ट्रा मिळेल. 1/4 सेकंड एक्स्ट्रा मिळेल. येतंय लक्षात? तर आता सर्वात प्रथम काय करायचं? छान मांडी घालून बसायचं आणि 10 ते 99 पर्यंतच्या सर्व नंबर्सना तुमच्या मेंदूला सूट होतील अशा ॲक्शन्स पटापट रेडी करायच्या. जर्नीज रेडी करायच्या. सॉफ्टवेअर किंवा ॲप डाउनलोड करायचं. म्हणजे मग तुम्ही स्पोकन नंबर्सच्या प्रॅक्टिससाठी पूर्णपणे सज्ज व्हाल. आणि मग स्टेप बाय स्टेप स्पीड कमी करत आणत जेव्हा तुम्ही पाऊण सेकंदाचा स्पीड अचीव कराल, तेव्हाचा तुमचा एक्सपिरियन्स कमेंट बॉक्समध्ये मला नक्की शेअर करा. पाऊण सेकंदाचा स्पीड अचीव करायला तुम्हाला थोडा वेळ द्यावा लागेल. पण एकदा का तुम्ही ही फेज पार केलीत, की तुम्ही जिंकलात. तुमची स्पोकन नंबर या डिसिप्लिन वरती चांगली पकड बसायला मग वेळ लागणार नाही. मग स्पोकन नंबर डिसिप्लिन सुद्धा तुम्हाला इतर डिसिप्लिन सारखाच सोपा वाटेल. इन फॅक्ट जास्त इंटरेस्टिंग वाटेल. फक्त थोडं दमानं घ्यावं लागेल. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते. फायनल रिझल्टमध्ये स्पोकन नंबरचे मार्क्स देताना ते 8 पट कन्सिडर केले जातात. म्हणजे जर तुम्ही रिकॉलच्या वेळी 50 स्पोकन नंबर्स करेक्ट रिकॉल केले, तर तुम्हाला 8 पट मार्क्स म्हणजेच 50 into 8 इक्वल टू 400 मार्क्स दिले जातात. सो हे अजून एक कारण आहे स्पोकन नंबर्सच्या प्रॅक्टिसला सायझेबल अमाउंट एवढा टाइम डिवोट करण्यामागे.
कारण जेवढा जास्तीचा वेळ आपण देणार आहोत, तेवढे जास्तीचे रिटर्न्स सुद्धा आपल्याला मिळणार आहेत. तर मग मनात कोणतीही शंका न ठेवता, मला जमेल, नाही जमणार, माझ्याने होईल, नाही होणार, असा कोणताही विचार न करता सरळ प्रॅक्टिसला सुरुवात करा. यू कॅन डेफिनेटली डू इट. कारण इम्पॉसिबल वर्ड स्वतःच सांगतो की आय एम पॉसिबल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण इथेच थांबूया. काही शंका असल्यास व्हिडिओ परत पहिल्यापासून पुन्हा एकदा पहा. आणि तरीही काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की दिलं जाईल. तर मग आजचा व्हिडिओ तुम्ही लाईक केलात का? थँक यू. आणि पुढचा व्हिडिओ रिलीज झाल्या तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा. आणि तुमच्यासारखंच काहीतरी भन्नाट करू इच्छिणाऱ्या तुमच्या ओळखीच्या मंडळींमध्ये हा व्हिडिओ शेअर सुद्धा नक्की करा. तर लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. कारण तुम्ही आहात मेमरी ॲथलीट आणि तुम्हाला बनायचंय मेमरी चॅम्पियन. थँक यू.